पाहतोय भावेश आणि बंटी ही सलामीची जोडी मैदानात एंटर झाली आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं म्हणजे पॉवर प्लेचं षटक P1चं षटक हाताळण्यासाठी रितेश देखील सज्ज झाला आहे. तर पाहायचं रितेश कशा पद्धतीने इथे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी देखील पाहायचं आहे कितपत धावा इथे रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय किरण सर असतील आणि त्यांच्या समवेत प्रशांतजी सर हे दोन पंच आपण पाहतोय आणि सुरुवात होते खऱ्या अर्थाने बावडी कट्टा प्रीमियर लीग 2024च्या या दमदार आयोजनातील तर पंचांचा चला सामन्याला सुरुवात झाली आहे. इथे पाहताय जोरकस मारण्याचा प्रयत्न जरूर केला चेंडू हवेत आहे. पंतांकडून इशारा येणं अजून बाकी असेल तोपर्यंत पाहायचं आहे. 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत आणि 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन होत आहे. स्वतः देखील अकाउंट ओपन करतोय. भावेशच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. पहिल्याच चेंडूवरती मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र इथे 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धाव संख्येत मात्र 2 धाव बिनगडी बाद 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रितेश देखील सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. समोर फलंदाज भावेश पाहायचंय. मोठे फटके मारावे लागतील. 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा इथे काढावे लागतील. इथे पाहता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू भावेशच्या बॅट मुलाला आणि 4 धावेने मात्र संघ पुढे सरकला. धाव संख्येत मात्र 4 धावेने भर. धाव संख्या बिनगडी बाद 6 धावा. तर 6 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. कशा पद्धतीने ते धावा काढतील. 24 चेंडूंचा हा खेळ आहे. पहिला डाव हा 24 चेंडूचा असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रितेश आपण पाहतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय भावेश आणि बंटी. हे पहा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय 1 बाउंड. तीन चेंडू पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि बॅक टू बॅक तर डीजे देखील केतम यांच्या माध्यमातून अतिशय चांगला डीजे ऑपरेटिंग देखील केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रितेश आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तोपर्यंत 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धाव संख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धाव संख्या 17 धावा. आता प्रथम स्ट्राईकवर असणार आहे बंटी. पाहिजे बंटी कशा पद्धतीने इथे धावा काढेल. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. पाहिजे शेवटच्या चेंडूवरती इथे कितपत धावा काढण्यात यशस्वी होतात. जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस इथे जरूर आहे. फलंदाज बंटी प्रथम स्ट्राईकवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रितेश देखील सज्ज झालाय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. इथे पाहायचंय गती परिवर्तन केलं होतं. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू गेलाय आणि चेंडू लागतायत 21 धावा बिनगडी बाद 21. पहिल्या षटक रितेश याने हाताळलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र कशा पद्धतीने धावा काढल्या पाहिजेत हे देखील आपण मैदानात पाहिलं. 21 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. बिनगडी बाद 21. तर पाहिजे दुसरं षटक कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल, कुठलं ट्रम्प कार्ड या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहू. त्याला सामना स्पीडअप करायचा आहे. 4 षटकांची लढत आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिला डाव संपवायचा आहे. आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या.
तो वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गणेश देखील सज्ज झालाय. पाहायचं गणेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आर आर रॉयल्स या संघाने. आणि मंचावरती देखील आपण पाहतोय अतिशय दमदार व्यक्तिमत्व मितेजी पाटील साहेब असतील, त्यांच्या समवेत दीपक डी शारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील बावडी कट्टा प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र पंचांकडे दाद मागितले आणि पंचांकडे इशारा लेग बाईच्या स्वरूपात एक धाव म्हणजे धाव आहे. 22 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचं कितपत धाव्यांचा डोंगर इथे उभारला जाईल. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा पार. तर 4 धाब्याने इथे संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र 4 धाब्याने भर होते. धावसंख्या 26 धावा बिनगडीबाज 26. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र इथे पहा गणेश याने 2 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा इथे खर्च केल्यात. तिसरा चेंडू गणेश पंचांच्या डावीकडून. इथे पाहिजे बंटी मोठा फटका मारला. इथे पाहिजे चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. 6 धाब्यांसाठी डीजे. दुनिया झकास हे तुमचा उद्दास का आमच्यात या केतनच्या माध्यमातून आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने अतिशय चांगला ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. आजचा पूर्ण दिवस त्यांच्या तर भावेश कोळी अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. 3 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश पाहायचा आहे. इथे पाहिजे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. बऱ्याच वेळानंतर मात्र इथे निर्धाव चेंडू गणेशच्या अजूनही तो पाहायचा 5वा चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज गणेश पाहायचा. अतिशय चांगला फटका आणि चेंडू पाहायचा डी मध्ये चाललाय. 1 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि धावसंख्येत 1 धावेने भर 33 धावा बिनगडीबाद 33. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. गणेश गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डावीकडून मारा करेल पाहायचं आहे. आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि 12 धावा खर्च केल्यात. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर भावेश कोळी. इथे पाहायचंय 1 धाव इथे चोटी काढली जाते का आणि ती धाव देखील पूर्ण होते आणि 1 धावेवर इथे समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर होते. धावसंख्या 2 षटकानंतर धावसंख्या 34 धावा म्हणजे 17च्या सरासरीने इथे धावा काढण्यात आतापर्यंत यशस्वी झालेत. मयंक मार्बल्स हा संघ मात्र नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. तर पाहिजे कशा पद्धतीने इथे धावा काढाव्या लागतील. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. तर पाहिजे 12 चेंडूमध्ये कितपत धावा इथे काढाव्या लागतील. चला पाहायचंय वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रमोद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहायचंय अजूनही 12 चेंडूंचा खेळ निशेष आहे. पहिल्या डावातील पाहायचंय कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतात. फलंदाज भावेश मात्र इथे अतिशय चांगली फलंदाजी करत असताना आपण मैदानात पाहतोय आणि त्याला साथ देतोय बंटी शारकर. प्रमोद गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय भावेशसाठी. इथे पाहते अतिशय चांगला चेंडू खोलवट टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. त्याला सन्मान दिला तोपर्यंत 1 धाव म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार हे नेहमीच आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय.
भावेशने देखील चांगल्या चेंडूला समाचार दिला आणि तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत आणि धावसंख्येत मात्र एका धाब्याने भर. धावसंख्या 35 धावा, बिनगडी बाद 35. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू प्रमोद पाहायचा आहे. इथे पाहायचं लोअर फुलटो चेंडू, पंचांकडून इशारा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर होईल. धावसंख्या 36 धावा. चला पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पाहिजे मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न होतोय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतोय. इथे पाहायचं पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये आणि चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र इथे मिळणार आहे. धाव संख्येत मात्र एक धावेने भर. धाव संख्या 37 धावा, बिनगडी बाद 37. तर 37 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील गोड होतो. हे आपण थोड्याच वेळात आपण मैदानामध्ये चित्र पाहणार आहोत. सुरुवात देखील जरूर चांगली झाली मयूर मार्वल्स या संघाची आणि शेवट पाहायचं आहे कशा पद्धतीने होणार आहे. पुन्हा एकदा मयंक मार्वल्स हा संघ मात्र इथे नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि सलामीची जोडी देखील आपण मैदानात आपण पाहिली. अजूनही क्रीजवर शाबूत आहे भावेश आणि बंटी. इथे पाहिजे मोठा फटका, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या या. तर पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहेत. अजूनही या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ निशेष आहे. तर पाहायचं म्हणजे डावाचा पहिल्या डावातील अजूनही 9 चेंडूचा खेळ निशेष असणार आहे. तर पाहायचं नवीन फलंदाज मैदानात एंटर होईल. चला स्पीडअप करायचं आहे. 20 मिनिटामध्ये पहिला डाव तुम्हाला संपवायचा आहे. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय पंकज पाटील. पाहायचं पंकजकडून असे असतील मोठे फटके मारावे लागतील. धावेंचा डोंगर इथे उभा करावा लागणार आहे. तर पाहायचं कशा पद्धतीने इथे धावा पंकज देखील आपण पाहायचा आहे आणि प्रमोद देखील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ निशेष आहे या डावातील. स्ट्राईकवर असेल पंकज, नॉन स्ट्राईकवर भावेश कोळी. कशा पद्धतीने इथे धावा काढतायत. प्रमोद देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून मारा करेल नवीन फलंदाज पंकजसाठी. चौथा चेंडू पाहायचा आहे कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने आता मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे प्रमोदला. पाहिजे हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील पहिली, हे देखील पाहावं लागेल. प्रमोद ऑन द हॅट्रिक. 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. आत्तापर्यंत अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. म्हणजे 4 चेंडू त्याने आत्तापर्यंत हाताळलेत आणि धावा इथे खर्च केल्यात फक्त 3 धावा. म्हणजे चांगले षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये रितेशने हाताळलं, त्याने 21 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गणेशने दुसरं षटक हाताळलं, त्याने 13 धावा खर्च केल्या आणि प्रमोदने मात्र आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. हॅट्रिकची संधी असणार आहे प्रमोदला. पाहायचं आहे स्ट्राईकवर फलंदाज अमोल पाटील. तर प्रमोदने हॅट्रिक जर घेतली तर राहुल टक्के यांच्याकडून 500 रुपयाचं, म्हणजे पहा निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजे 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 3 धावा इथे खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असणार आहे. प्रमोद गोलंदाजी मार्कवर, समोर फलंदाज अमोल पाहायचा आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतील इथे पाहाय
नितीन कडे इथे चेंडू दिसतोय. चला यानंतर शौर्य स्ट्रायकर्स या तर प्रणितला सुवर्ण संधी आहे. भावेश स्ट्राईक वरती आहे. इथे माझ्या मोठा त्रेचाळीस धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. कशा पद्धतीने इथे धावांचा डोंगर उभा केला जातोय. चौथं षटक मार्ग आतापर्यंत 43 धावा इथे काढण्यात यशस्वी होतात. आतापर्यंत 45 धावा इथे काढण्यात यशस्वी झाल्यात. समोर फलंदाज भावेश पाहायचा आहे. मोठे फटके अजूनही मारण्याची क्षमता आहे. इथे पाहायचंय पॉईंटच्या दिशेने चेंडू पकडला जातो तोपर्यंत पूर्ण धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे गडी बाद होतोय. चौथा आद्रा बसतोय प्रणितच्या रूपाने आणि 4 गडी बाद धावसंख्या होते 52 धावा आणि 53 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू आणि 53 धावे आणि टॉससाठी मयूर स्मृती विपक्ष शौर्य स्ट्रायकर दोन्ही संघाच्या करण्याचा विनंती करतो. आपण टॉससाठी यायचं आहे. चला या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाणार आहे. तर या मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील टक्के यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. तर मान्यवरांचा या ठिकाणी
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते तुमचा टॉस देखील केला जाईल. मयूर पुढच्या एक जर नाही आला तर एक ओव्हरची पेनल्टी देणार कॅप्टन नाही आला. हॉल चला दोन्ही कर्णधारा विनंती करतात टॉससाठी. या मयूर स्मृती विपक्ष शौर्य स्ट्रायकर. तर शौर्य स्ट्रायकरचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मयूर स्मृती संघाचा कर्णधार टॉससाठी तर लगेचच आपण मयूर स्मृती विपक्ष ते पहा मैदानात मध्ये एंटर झाले. सागर आणि राजेश ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अक्षय आणि राजेश ही जोडी आपण मैदानात पाहतोय. चला 24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष आहे. तर पाहता 24 चेंडू आणि 53 धावा कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता RR रॉयल्स या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं मयंक मार्वल्स या संघाला. आणि मयंक मार्वल्स या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा या ठिकाणी काढण्यात यशस्वी झाले आणि 53 धावांचं लक्ष ठेवलंय RR रॉयल्स या संघासमोर. तर सलामीची जोडी त्याला वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पहिला डाव संपवायचा आहे. मयूर स्मृती संघाचा कर्णधार टॉससाठी या शौर्य स्ट्रायकर संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. अक्षय आणि राजेश ही जोडी आपण मैदानात पाहतो. स्ट्राईक वरती अक्षय, नॉन स्ट्राईक वर राजेश. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक P1चं षटक टाकण्यासाठी अमोल पाटील देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर पाहायचं आहे 53 धावांचा डोंगर इथे पार करायचा आहे. कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी पंचांकडून इशारा येतोय. सामन्याला सुरुवात पंधरा ते 20 धावा इथे काढावे लागतील. मोठा धावसंख्येचा पल्ला इथे पार करायचा. 23 चेंडू 23 चेंडूमध्ये 52 धावसंख्येची गरज असणार आहे. तर पाहायचं कुठला संघ मात्र नेक्स्ट पुढच्या फेरीत दाखल होणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. दुसरी मॅच देखील आपण मयूर स्मृती विपक्ष शौर्य स्ट्रायकर्स या दोन संघामध्ये आपण पाहणार आहोत. मयूर स्मृती संघाचा कर्णधार आपण टॉस तर सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकवर राजेश आपण प्रथमच पाहतोय. पाहिजे राजेशकडून मोठ्या आशा असतील, मोठे फटके मारावे लागतील. कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होणार आहे हे देखील आपण पाहू. चला मयूर स्मृती संघाचा कर्णधार टॉससाठी या. पण एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर आहे. राजेश समोर इथे पाहिजे लोअर फुलटो चेंडू चेंडू 5 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी आहे. थोडं डीजे मास्टरांना थोडीशी विश्रांती आपण पुन्हा एकदा 2 चेंडू आतापर्यंत टाकले. पॉवर प्लेचे षटक आहे. जास्तीत जास्त इथे धावा काढण्याचा मानस असणार आहे फलंदाज राजेश आणि अक्षयचा. तर पाहिजे राजेशच्या बॅटमधून एक चौकार जोर आलाय. मोठे फटके मारावे लागतील. 53 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या आहे इथे. पाहायचं अतिशय चांगला चेंडू
खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आणि त्याला सन्मान दिला आणि तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धाव संख्येत मात्र एका धावेने भर. धाव संख्या होते 6 धावा. बिनगडीबाद 6. अमोलने आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करतोय. तर पाहायचंय कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. मोठे फटके मारावे लागतील. चेंडू पाहायचंय घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि एका धावेने इथे संघ पुढे सरकणार आहे. धाव संख्येत मात्र एका धावेने भर. धाव संख्या 7 धावा. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळानेच आहे. 2 चेंडूत जर एक मोठा फटका आला तर मात्र समानधारक धावसंख्या मात्र इथे या पॉवर प्लेच्या षटकात जरूर होईल. 5वा चेंडू अमोल पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर फलंदाज अक्षयला पाहतोय आपण. इथे माझा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. गती परिवर्तन आपण मैदानामध्ये पाहिलं आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि तोपर्यंत एक धाव इथे पाहायला मिळते. धाव संख्येत एका धावेने भर. धाव संख्या 8 धावा. 8 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाला. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती इथे कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी आहे. 53 धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्याचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत धावा इथे 8 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. इथे पाहायचंय अतिशय चांगला चेंडू आणि पहिले षटक संपतंय. एक षटकानंतर धावसंख्या होते बिनगडीपात 8 धावा. संत गतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तर नाणेफेक देखील या ठिकाणी केली जाते. कॅमेरा या ठिकाणी फिरव. तर टॉस इथे केला जाणार आहे. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते. 105 ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहू शकाल. तर टॉस देखील केलाय. टॉस जिंकलाय मयूर स्फूर्ती संघाने. बंटी देखील सज्ज झालाय. बंटी शारकर हा आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. पाहायचं कुठला संघ या ठिकाणी विजय होईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत आपण भाग्यित करू शकत नाही की कुठला संघ विजय होईल. या ठिकाणी सन्माननीय मितेजी पाटील आणि त्यांच्या समवेत दीपकजी शारकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालात या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये आणि उद्घाटन देखील त्यांच्या शुभस्ते आपण पाहिलं. तर श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला बंटी गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डबीकडून मारा करतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय राजेश स्ट्राईकवरती असणार आहे. ते पाहायचं राजेश स्ट्राईकवरती आहे. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथे पहा झेल मात्र सोडलाय. पकडो कॅच आणि जीतो मॅच. इथे मात्र झेल सोडलाय. एक धाव संख्येने मात्र संघ जरूर पुढे सरकेल. धाव संख्येत मात्र एका धावेने वर. धाव संख्या 9 धावा. 9 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. बंटी गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. बरेच वर्षापासून हा खेळाडू क्रिकेट खेळतोय. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट जसं पुढे जाते तशा पद्धतीने तो गोलंदाजी देखील करतोय आणि पुन्हा एकदा पाहायचं गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज झालाय. समोर फलंदाज अक्षय पाटील असणार आहे. मोठे आशा असतील, मोठे फटके मारावे लागतील. 53 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आता मात्र समीकरण 17 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज असणार आहे. तर कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहून. चला स्पीडअप करायचं आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला पहिला डाव पूर्ण करायचा आहे याची नोंद घ्या. बंटी गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पाहायचं लोअर फुलटो चेंडू. चेंडू हवेत आहे. नो मॅच लाईनमध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्येत मात्र 2 धावेने भर होते. धाव संख्या 11 धावा. म्हणजे दुहेरी आकड्यात जात असताना 11 धावसंख्या इथे फलकावरती लागेल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय आणि आत्तापर्यंत 11 धावा. 53 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि 11 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर
बंटी पंचांच्या डावीकडून अक्षयसाठी. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. इथे पहा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तोपर्यंत इथे 4 धावा इथे मिळतील. धावसंख्येत मात्र 4 धाब्याने भर होते. धावसंख्या होते 15 धावा. अजूनही तर सन्माननीय लहू पाटील साहेबांना विनंती करतो आपण मंचावरून स्थानपन्न व्हा. आपलं देखील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ रबाळे कोलिवडा आयोजित मयूर स्मृती चषक बावडी कट्टा प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला बंटी देखील आपण गोलंदाजी मार्गवर पाहतोय. तिसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू षटकार 6 धाब्याने मात्र इथे संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र 6 धाब्याने भर होते. धावसंख्या होते 21 धावा. आता कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. 2 मोठे फटके आलेत आणि 21 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. मयूर स्मृती संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. मयूर स्मृती संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतर लगेच तुमची मॅच आहे. मयूर स्मृती संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय लहू पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं बावडी कट्टा प्रीमियर लीग 2024 मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे पाहायचं पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक धाव इथे काढली जाते. तोपर्यंत मात्र पाहायचं धावसंख्या 28 धावा. 25 धावा. पहा सामना कुठे होता. सामना मात्र परत आवाज सोडला. परत सोडला आवाज. सॉन्ग वाजवल्यावर आवाज सोडतोय. सॉन्ग वाजवल्यावर आवाज. हा आणि परत ते कॅप्चर नाही करत फक्त. चला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज असेल 12 चेंडू 25 धावा. मयूर स्मृती संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. भाविक तर क्षेत्ररक्षण त्यांनी करण्यात इथे माझ्या चांगला दमदार खेळ केला होता आणि 24 तर पाहायचंय कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होणार आहेत. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज असणार आहे. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. 11 चेंडू 19 धावा. इथे पाहिजे चेंडू हा दहा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. भावेश गोलंदाजी मार्कवर आहे. समोर अक्षय नॉन स्ट्राईकवर राजेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवर आहे. अक्षय पाहिजे आहे. ते पुन्हा एकदा मोठा
नितीन फलंदाजीसाठी आलाय. आता मात्र समीकरण असणार आहे 9 चेंडू आणि 9 चेंडू 17 धावसंख्येची गरज. तर पाहायचं नितीन स्ट्राईकवरती आपण पाहतोय 9 चेंडू 17 धावसंख्येची गरज. भावेश कोळी गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. इथे पाहायचं लोअर खेळ सोडलाय की मॅच सोडली हे थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. 1 धावसंख्येने मात्र संघ पुढे सरकलाय. आता मात्र समीकरण असणार आहे 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 16 धावा. तर पाहायचं 8 चेंडूमध्ये 16 धावा इथे कशा पद्धतीने काढण्यात यशस्वी होत आहेत. आर आर रॉयल्स हा संघ मात्र प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि ते मात्र 53 धावांचा पाठलाग करतोय. 8 चेंडू 16 धावा. इथे पाहिजे मोठा 7 चेंडू 15 धावा. कंपल्सरी चेस असणार आहे या स्पर्धेचा नियम आहे. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये रंगत निर्माण करेल. तर पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होतात. आतापर्यंत 53 धावांचा इथे पाठलाग करतायत आणि 38 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. 7 चेंडू 15 धावा. भावेश कोळी गोलंदाजी मार्कवर आहे. समोर फलंदाज राजेश मोठे फटके मारावे लागतील. इथे पाहायचं चेंडू धावा काढण्यात यशस्वी होणार आहेत. आर आर आतापर्यंत त्यांनी 39 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत आणि 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. तर पाहायचं कुठला गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. बरेच सामने आपल्याला खेळ यानंतर मयूर स्मृती आपण टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल तर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून स्लॉग ओव्हरचे षटक टाकण्यासाठी रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे. रुपेश शारकर. तर पाहायचं रुपेश शारकर कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 14 धावा. रुपेश शारकर गोलंदाजी मार्कवर आहे. कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी. स्ट्राईकवरती नितीन, नॉन स्ट्राईकवर राजेश. ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. पायाचे मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला सामन्याला सुरुवात करा. बराच उशीर होतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे. रुपेश शारकर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. इथे माझ्या पहिला चेंडू गती परिवर्तन केलं होतं. स्विंग अँड मिस आपण पाहिला आणि निर्धाव चेंडूची सांगतो होतो. पहिला चेंडू मात्र
रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे. इथे पाहिजे प्रत्येक टीमने आपापला जार घेऊन जा पवेलियन त्याच्यामध्ये. चला आता मात्र समीकरण असणार आहे 8 धावसंख्येची गरज असणार आहे. 4 चेंडू 8 धावा. 8 धावसंख्येची गरज आहे. इथे पाहिजे पुन्हा एकदा लेक्चरीचे चेंडू तटवला जातोय तोपर्यंत एक धाव घेतली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. इथे पाहिजे धावचीची संधी आणि मात्र इथे राजेश याच्या रूपाने दुसरा आदरा बसतोय डीजे. सिस्टम ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहतोय साहिल हा देखील सिस्टम ऑपरेटरचं काम या ठिकाणी पार पाडतोय. त्याच्या समोर कॅमेरामॅन म्हणून छोटू देखील आपण पाहतोय. अतिशय चांगलं इथे पाहिजे दोन चेंडू कुठला संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल. यानंतर आपण पाहणार आहोत मयूर स्मृती विपक्ष शौर्य स्ट्रायकर्स या दोन संघामध्ये ही लढत असणार आहे. मयूर स्मृती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी मंचावर सुनीलजी पाटील एक ज्येष्ठ खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील बावडी कट्टा प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे माझा मोठा मैदानामध्ये झाला तर मात्र पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे. 1 चेंडू 7 धावा. इथे पाहायचं पंचांक चला स्पीडअप करायचं.